मंत्री बाबासाहेब पाटील लातूर जिल्ह्यातल्या हाडोटीमध्ये पोहोचलेले आहेत। त्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला त्यांनी मदत करायचं आश्वासन दिलेलं आहे। आमदार विक्रमजी काळे देखील त्यांच्या सोबत आहेत। मला सांगा सर, आज तुम्ही भेट दिली त्या शेतकऱ्यांशी, काय चर्चा झाली? चर्चा, मी राज्याचा मंत्री जरी असलो तर मतदारसंघाचा मी पालक आहे। पालक म्हणून माझी काही जबाबदारी आहे का नाही, म्हणून आम्ही काल विधान भवनामध्ये कळल्याबरोबर आम्ही तसं फोनवर त्यांची संपर्क साधला होता की मग त्यांना आज येऊन त्यांना धीर दिला। बोलल्याप्रमाणे जे कर्ज होतं त्या कर्जाची नीलपावती त्यांना आज देऊन टाकलेली आहे आणि भविष्यात जे काही लागेल ते आम्ही मदत करायला तयार आहोत, केलेलेच आहोत। या गोष्टी काही सांगायसारख्या नसतात। जिथं गरज आहे तिथे मदत करत आहोत, आम्ही केलेलोच आहोत। सहकार मंत्री आहात आपण, त्याचबरोबर आपल्या संस्था आहेत, बँक आहेत, साखर कारखाने आहेत, तर या कुटुंबाला काय म्हणतो आपण, त्यांना पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशानं म्हणून काही नोकरीच्या उद्देशानं आपण काही चर्चा झाली? ह्या आत्ताच्या घडीमुळेच नाही, हे सतत कार्य आमचं चालू आहे। कालपोरा देखील अहमदपूरमध्ये आम्ही सुशिक्षिताचा मेळावा घेतला होता। किती 20 लोक पुण्याला गेलेत, तिथं त्यांना 20,000 आणि 15,000 पगार, राहायची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी केली आहे। असे तरुण जर आले, आपल्याकडले गरीब तरुण काय बाहेर जायला तयार नाहीत, गेले तर तिथं त्यांची जिंदगी बदलू शकते आहे। याच्या उपर आपल्या संस्थेमध्ये काही जागा निघायला, इथले काही बँकेत लोक आहेत, पतसंस्थेत आहेत, आमच्या शिक्षण संस्थेत आहेत, त्याचं क्वालिफिकेशन बघावं लागेल आणि जागा मग आरक्षणाची असेल, ओपनची असेल तर ओपनचा माणूस घ्यावा लागेल। घेतलेला आहे ना, भविष्यात देखील घेणारच आहोत ना आपण। शेतकऱ्याच्या खांद्यावरचा आऊत जो आहे तो खाली ठेवला गेला पाहिजे आणि बैलशेती किंवा त्याचे जे कष्ट आहेत ते कमी झाले पाहिजेत, यासाठी सरकार म्हणून सभागृहामध्ये चर्चा झाली। काय सरकारच्या वतीनं काही मदत होते का? सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे आहे। अनेक गोष्टी सरकारने केलेल्या आहेत। विकास आणि संसार कधीच संपत नाही। आज या शेतीच्या संदर्भामध्ये अनेक चांगले निर्णय घेतले आहेत। यावर्षी सरकारनं MSP घोषित केलेली आहे। अशा प्रकारचे खताच्या संदर्भामध्ये सबसिडी एवढी मोठी दिली, कृषीच्या माध्यमातून अनेक योजना दिल्या आहेत, यांत्रिकीकरण करतो आहे आपण। या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या पाठीमागं करतोच ना, आणि मागही करत आलो आणि भविष्यात बी करणार आहोत आम्ही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।